चला तर मग आज आपण शेवई फ्रूट कस्टर्ड बनवूया. नेहमी तीच-तीच साधी सिंपल शेवईची खीर खाण्यापेक्षा किंवा सिंपल असं कस्टर्ड खाण्यापेक्षा ना, हे इनोव्हेशन तुम्ही एकदा करून पहा. चमच्याभर तुपामध्ये 2 चमचे शेवई टाकून छान परतवून घ्यायच्या 2 मिनिटांसाठी. यामध्ये नंतर आपण अर्धा लिटर दूध टाकणार आहोत. 3 ते 4 मिनिटांसाठी शेवई शिजू द्यायची. शेवई शिजून छान मऊ पडली ना, की त्यामध्ये चवीनुसार साखर टाकूया. साखर ही छान विरघळून घेऊया. इथं अर्धी वाटी थंड दुधामध्ये 3 चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे. ही कस्टर्ड पावडर आपण शिजत असलेल्या शेवईमध्ये टाकायची. 2 मिनिटांसाठी छान शिजवून घ्यायचं, सगळं एकजीव करायचं. त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आपण पूर्ण याला. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुके, पिस्ता टाका. सफरचंद, डाळिंब टाकलेलं आहे मी इथं. तुम्ही पपई, टरबूज, केळी कोणतेही गोड असलेलं फ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता. मिक्स करा. फ्रीजमध्ये ठेवून थंड करा, सेट करा आणि मस्त असं ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये सर्व्ह करा. आलेल्या पाहुण्यांसाठी देखील एक काहीतरी नवीन असं डेझर्ट बनवून तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा.